काय काय मूड आहे महाराष्ट्राचा? आम्हाला विकास शिक्षणाचा पाहिजे, आम्हाला विकास बेरोजगारीचा पाहिजे. तो मेरी जंग चित्रपट होता ना अनिल कपूरचा, ज्याच्यात तो वकील दाखवला, तसंच काहीशी दिसतो मग तुम्ही भरदार एकदम. थैंक यू. तुम्ही काय विचार करताय? तुमचा काय मूड आहे? ये राजनीतिक लोग जो है हाँ। ये सबसे लेते हैं, किसी को नहीं देते. तर मंडळी, महाराष्ट्राचा हा मूड जाणता जाणता आता आपण विचारणार आहोत कायद्याचं बोला. म्हणजे जे खरं तर म्हणतात कायद्याचं बोला, पण ते असं पण विचारतात मतदार म्हणून काय द्यायचं बोला. हो, तुम्ही आम्हाला काय देणार आहात, तुम्ही आमचा काय विकास करणार आहात, तेव्हाच आम्ही तुम्हाला मतदान करू, होय की नाही? बरं, ह्याच न्याय मंदिराच्या म्हणजे नागपूर जिल्ह्याच्या जिल्हा व सत्र न्यायालयाच्या बाहेर आपण आहोत आणि इथे आपण आज वकिलांशी बोलणार आहोत. जसं मी सुरुवातीला म्हणालो, आज कुठली चौकट नाही, आज कुठल्या राजकारणी नाही, आज कुठलं भांडण नाही, आज कुठले आरोप प्रत्यारोप नाही, अपेक्षा, आपलं म्हणणं. चला वकिलांशी बोलूयात. मी जसं म्हणलो कायद्याचं बोला. तुम्ही काय म्हणतात? कायद्याचं बोला. कायद्याला धरून जे काय असेल, पण मतदार म्हणून तुम्ही काय म्हणू शकता की काय देताय विकासाच्या दृष्टीने, तेव्हा आम्ही तुम्हाला मतदान करू. काय काय मूड आहे महाराष्ट्राचा? सर, मूळ महाराष्ट्राचा असा आहे की आमच्या नागपूर शहराच्या बाबतीत बोलायचं झालं, मी अध्यक्ष डिस्ट्रिक्ट बार असोसिएशन रोशन बागडे बोलतोय की नागपूरच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं की जिकडे तिकडे भरभरून विकास झालेला आहे, पण तो विकास रस्त्याचा झालेला आहे. आम्हाला विकास शिक्षणाचा पाहिजे, आम्हाला विकास बेरोजगारीचा पाहिजे. हा विकास तळागाळातल्या लोकांना, ज्यांना कामं नाही आहेत अशा लोकांना विकास झालेला पाहिजे, कारण की इथे विकास पुरुष जन्मलेले आहेत, ते विकास करतात आहे. म्हणून नागपूर शहराचा आणि विदर्भाचा विकास जो आहे तो लोकांचा झालेला, लोकांपर्यंत तो विकास पोहोचलेला पाहिजे असं मला वाटतं. वा, क्या बात आहे. मला ते मकरंद अनासपुरेचा संवादच आठवला करत होतं की नो वन ट्री इन होल विलेज अँड समवन सेज एरंडाला पार, आणि जज विचारतात काय समजेल अशा भाषेत बोला. गावात एरंडाचा पार पण नाही झाड, असं काहीतरी तो उत्तर देतो. पण ठीक आहे, असे विरोधी प्रसंग तुमच्या आयुष्यात नसतील प्रत्यक्षात, पण मला तुमची हेअरस्टाईल फार आवडली. चला, धन्यवाद. मी ॲडव्होकेट नितीन रुडे. होय ना? इलेक्शनचा मूड म्हणजे महाराष्ट्राचा असा आहे, महाराष्ट्राच्या फक्त रस्त्यांवर आणि रस्त्यांचाच विकास झालेला आहे. रस्त्यांचा विकास एका व्यक्तीमुळे होतोय, परंतु रोजगार आज पूर्ण तळागाळाला जाऊन बसलेला आहे. पण परत एकदा जाता जाता तुम्हाला कॉम्प्लिमेंट. तो मेरी जंग चित्रपट होता ना अनिल कपूरचा, ज्याच्यात तो वकील दाखवला, तसंच काहीशी दिसतो मग तुम्ही भरदार एकदम. थँक्यू. वा वा, है की नाही? मग आपण ताईंना पण विचारू, महिलांची मतं जाणून घेतली पाहिजे. आप कहाँ से हो? मैं बेसिकली पंजाब से हूँ. वाह वाह, क्या बात है. पंजाब मतलब एकदम वीरों की भूमि जाना जाता है पंजाब को. नागपुर में हो, विदर्भ में हो, अलग अलग केस आप रिप्रेजेंट करती हो. क्या लगता है आपको, क्या मूड है इलेक्शन का? इलेक्शन का नागपुर का अच्छा ही है, जैसे आई थिंक पहले आया था. अच्छा, सेंट्रल के बारे में क्या कहना है, कौन आएगा? आई रियली फील बीजेपी आएगी, बाकी देखो. क्या होना चाहिए महिलाओं के लिए, ऐसा आपको लगता है? अगर आप नागपुर को कंसिडर करें तो नागपुर एक बहुत ही सेफ सिटी है लेडीज को लेके, बट स्टिल आई फील कि बहुत सी जगह में हम कर सकते हैं. जैसे अभी हमारे न्यू कोर्ट बने, वहाँ पे बहुत सी जगह पे लेडीज के लिए स्पेशल चैम्बर्स बनाए गए, कंप्लीट लेडीज रूम बनाए गए, वहाँ पे उनको फुल फैसिलिटीज है. बाकी नागपुर लेडीज को लेके बहुत सेफ सिटी है. खूप खूप वकील दिसतात आपल्याला इथे. म्हणजे आता थोडंसं कसं आहे माहिती ना, मधली सुट्टी असल्या कारणाने हे मोकळे सापडत आहेत, नाही तर माय लॉर्ड असं म्हणत ते प्रश्न विचारत असतात, होय की नाही? हे खेळकर व्यक्तिमत्व आहे. मला खरं तर यांच्याकडे बघून असं वाटतंय की हे फार टेन्शन घेत नसावेत, म्हणून अगदी खातं पितं हसणं असावं या स्वभावाचे तुम्ही दिसताय, मला असं वाटतं, होय की नाही? मूड उत्तम ठेवता तुम्ही. मी ॲडव्होकेट कमल सतुजा, माजी अध्यक्ष जिल्हा वकील संघटन नागपूरचे. आपल्याला स्वस्थ राहायचे आहे, हमेशा हमको मुस्कुराते रहना है. वा वा. ये राजनीतिक लोग जो है हाँ। ये सबसे लेते हैं, किसी को नहीं देते. ये सबसे लेते किसी को नाही देते असं म्हणतात. नेता है ये. तुम्ही सांगा काय मूड आहे महाराष्ट्र? मी मनीष रणदिवे, सेक्रेटरी डिस्ट्रिक्ट बार असोसिएशन. माझं एवढंच म्हणणं आहे की जसं बघा, डॉक्टर क्युअर्स द डिसीज, पण वकील जो आहे हा सोसायटीला दुरुस्त करतो. ही रिप्रेझेंट टू द सोसायटी. त्याच्यामुळे वकिलांचं जे महत्व आहे या सोसायटीमध्ये हे खूप वेगळं आहे. आणि हा इलेक्शनचा मुद्दा वेगळा, पण वकिलांच्या त्यांच्या परिवारांच्या ज्या काही समस्या आहेत याच्याकडे नेहमी दुर्लक्ष होतं. महिला वर्ग देखील या ठिकाणी दिसतोय. ठीक आहे, संध्याकाळी छानपैकी सावजीचं जेवण घरी होऊ शकतं, यात कोणत्याही प्रकारची शंका नाही. पण ठीक आहे, आता दिवसभर तर वकील म्हणून इथे काम आहे की नाही? म्हणजे घरी होम मिनिस्टर आणि इथे लॉयर. हा, मग काय वाटतं, काय मूड आहे सध्या एकूण? तुमचा काय मूड आहे, महाराष्ट्राचा काय मूड आहे, देशाचा काय मूड आहे? मला देशांचा आणि महाराष्ट्राचा काय मूड आहे याच्याबद्दल तर अजिबात माहित नाही, कारण माझं सकाळचा जो रुटीन आहे, बिईंग अ लॉयर, बिईंग अ वाईफ, बिईंग अ मदर, तो मी परफॉर्म करून इथे येते. परंतु ज्या आता माझे सिनियर जे बोललेत की प्रोटेक्शन ऍक्ट बद्दल, त्याच्याबद्दल मला जरूर म्हणायचं आहे. कारण की
बऱ्याचशा अशा घटना असतात की आम्ही प्रत्येक जण इन्शुअर्ड असतो, पण आमच्या वकील लोकांपैकी जर अशी अकस्मात घटना जर कोणासोबत घडली तर त्याबद्दल कुठलीच तरतूद नाहीये. काय वाटतोय मूड तुम्हाला? केंद्रात कोण, राज्यात कोण? हे बघा, कोणी पण येऊ, पण फक्त काम चांगलं केलं पाहिजे त्यांनी महाराष्ट्रासाठी, विदर्भासाठी आणि स्पेशली आमच्या नागपूरसाठी. मी ॲडव्होकेट नितीन देशमुख, माजी महासचिव जिल्हा वकील संघटन नागपूर. महाराष्ट्राच्या मूडबद्दल जर विचारलं तर मला असं वाटतं की तुमचा राजकीय विचार दिसून राहिलेला आहे की महाराष्ट्राचा मूड काय, आणि राजकीय या नात्याने आम्ही जरी वकील असलो तरी या देशाचे, या राज्याचे नागरिक आहोत. बरोबर. आणि एक नागरिक या नात्याने सांगायचं झालं तर आज खरंच महाराष्ट्र म्हणा किंवा देशातले जो मतदार आहे, सुज्ञ मतदार आहे, तो निश्चितच हा विचार करून राहिला की करायचं काय. पण तुम्ही काय विचार करताय? तुमचा काय मूड आहे? म्हणून मी सांगू राहिलो, तुमचा मूड सांगा. तेच सांगू राहिलो की मागच्या वेळेस युपीए गव्हर्नमेंट असताना भ्रष्टाचाराचे अमाप आरोप होऊन लोकांनी मोदी सरकार आणली, परंतु याच्यातही कुठे बदल झालेला दिसत नाहीये. बरं. लोकांचं मत आणि माझंही मत तेच आहे की भ्रष्टाचाराचा जर नायनाट करायचा असाल तर भ्रष्टाचारांना सोबत घेऊन नायनाट कसा होईल हा सुद्धा एक महत्वाचा विषय झाला. महत्वाचा मुद्दा मांडलेला आहे त्यांनी की कसं होऊ शकतं. मत आहे प्रत्येकाची, मूड आहे आणि त्या मूडमधनं व्यक्त झालेलं आपलं मत आहे. सो हा ताई, तुम्ही राहिला. माझं म्हणणं आहे की ज्यांनी कामं केले, ज्यांनी कामं चांगले केले तेच निवडून येईल. वा वा, क्या बात आहे. तर आपण वकिलांसमोर देखील त्यांना प्रश्न विचारले. फार हुशार मंडळी ती सगळी, आणि मला असं वाटतं की बाबासाहेबांच्या या कर्मभूमीमध्ये त्यांचे पुढचे पाईक म्हणून ही सगळी लोक काम करतात. पण हे सगळं करत असताना, महाराष्ट्राचा नेमका मूड सांगत असताना त्यांनी प्रत्येकाने त्यांच्या त्यांच्या स्टाईलमध्ये उत्तर दिलंय, कोणाचंही नाव न घेता. यालाच म्हणतात धुरंधर, हुशार